नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमचे जे पण काही प्रश्न असतात, जे पण काही डाऊट असतात, जे पण क्युरीज असतात, ते सगळ्या काही या चॅनलवरती कव्हर करण्यात येत असतात. त्याच्यासोबतच काउन्सिलिंग असो किंवा NTA कडून कोणती महत्त्वाची सूचना असो, ते सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला सविस्तरपणे समजावल्या जातात. तर NTA 15 मे 2026 रोजी अत्यंत महत्त्वाची एक्झामिनेशन 2026 साठी जी होणार आहे नीटसाठी, त्याच्यासाठी काही ॲडव्हायझरी जारी केलेली आहे आणि ती ॲडव्हायझरी काय आहे, तर सगळ्यात अगोदर 21 जून 2026 संडेला काय होणार आहे, तुमची नीटची परीक्षा होणार आहे ऑल मेडिकल इन्स्टिट्यूशन इंडिया. ठीक आहे. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते 15 मिनिटांनी त्यांनी वाढवण्यात दिलेलं आहे. तर ते 15 मिनिटं कशासाठी आहे? जे पण एक्झामिनेशनमध्ये आपण जातो तेव्हा जे पण काही फॉर्मॅलिटीज असतात एक्झामवरती यायला, जे पण तुम्ही एक्झाम देत असतात, ते पण फॉर्मॅलिटीज असतात एक्झामिनरच्या आणि स्टुडंटच्या मध्ये, त्याच्यासाठी त्यांनी 15 मिनिटं वाढवून दिलेली आहे. त्याच्यानंतर द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन व्हेरियस सिटीज अक्रॉस द कंट्री अँड अब्रॉड इन द पेन अँड पेपर मोड. म्हणजे पेन अँड पेपर मोड मध्येच होणार आहे. CBT मोडवरती यावर्षी होणार नाही. CBT म्हणजे काय? कम्प्युटर बेस्ड टेस्ट. या मोडवरती होणार आहे का? तर नाही. तर कशावरती होणार आहे? पेन आणि पेपर मोडवरतीच ही जी परीक्षा आहे ती होणार आहे. लँग्वेज पण दिलेलं आहे यांनी. इथं लँग्वेज तुम्ही बघू शकत असाल, सगळ्या लँग्वेज दिलेल्या आहे. एवढ्या लँग्वेजमध्ये नीटचं पेपर होणार आहे. त्याच्यासोबतच दोज कॅन्डिडेट हू नीड टू चेंज देअर प्रेफरन्स सिटी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ही सूचना तुमच्यासाठी महत्वाची आहे. बघून घ्या. दोज कॅन्डिडेट नीड टू चेंज देअर प्रेफरन्स सिटी ऑफ एक्झामिनेशन ऑन अकाउंट ऑफ चेंज इन देअर प्रेझेंट ॲड्रेस मे बी डू बाय व्हिजिटिंग NTR ऑफिशियल साईट. जी पण ऑफिशियल साईट आहे, जी पण आहे ही आपली, ही बघा, ही ऑफिशियल साईट आहे. तर तुम्हाला काय करायचं, एकदम सिंपल आहे. तर जर का तुम्हाला तुमच्या सिटीज बदलायच्या असेल तर तुम्ही डायरेक्टली पोर्टलवरती जाऊन इथं काय करू शकता, तर जी पण काही इन्फॉर्मेशन आहे, ॲप्लिकेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा जे पण आहे तुमचा, ते बदलू शकतात आणि त्याच्यासोबतच नीटची काय करू शकतात, जे पण सिटीज आहे, 2 सिटीज तुम्ही टाकू शकतात जे तुम्हाला टाकायचे आहे ते. समजलं तुम्हाला? ओके. आता याच्यानंतरचं काय सांगितलेलं आहे त्यांनी बघून घेऊया आपण. 1 मिनिटं. हां, याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी, की 21 मे 2026 रोजी ओन्ली 21 मे पर्यंत तुम्ही काय करू शकता, ह्या सिटी चेंज करू शकता. आता खाली त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर अपडेटेशन ऑफ प्रेझेंट ॲड्रेस अँड चॉईस ऑफ द सिटीज इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन व्हिडिओ अवेलेबल इन द NTA ऑफिशियल वेबसाईट. तर किती ते कितीपर्यंत? 15 ते 21 मे पर्यंत तुम्ही बदलू शकता. कॅन्डिडेट मे अपडेट देअर प्रेझेंट ॲड्रेस अँड चॉईस ऑफ फर्स्ट अँड सेकंड एक्झामिनेशन सिटीज ॲज पर देअर प्रेफरन्स फ्रॉम 15 मे टू 21 मे. जर का तुम्ही अगोदरच टाकली असेल सिटी, तर तुम्हाला जर का चेंज करायची असेल तर 15 ते 21 मे पर्यंत तुम्ही चेंज करू शकता. जर का तुम्हाला चेंज करायची नाही, तर नाही पण केलं तर काही हरकत पडत नाही. असं डायरेक्टली त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर फीस पेएबल बाय द कॅन्डिडेट. किती फीस पे करायची आहे? तर सरळ-सरळ नो फीस विल बी चार्ज फ्रॉम द कॅन्डिडेट. एक पण रुपया हे कशाकडून, कॅन्डिडेट कडून घेण्यात येणार नाही. त्याच्यासोबतच करेक्शन इन पर्टिक्युलर. नो करेक्शन ऑफ पर्टिक्युलर विल बी अलाउड एक्सेप्ट प्रेझेंट ॲड्रेस अँड चॉईस ऑफ सिटी ॲज मेन्शन अबोव. कोणताच चेंज तुम्ही करू शकत नाही. जे अगोदर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तेच तुम्हाला फॉर्म जसंचं तसं राहणार आहे. त्याच्यानंतर अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन, म्हणजे तुम्हाला कोणती सिटी आलेली आहे. परत एक गोष्ट लक्षात ठेवा, की परत जसं ॲडमिट कार्ड येणार आहे, सेंटर परत येणार आहे, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर सिटी अनाउन्समेंट ऑफ सिटी इंटिमेशन विल बी इंटिमेटेड लेटर ऑन द ऑफिशियल वेबसाईट. जेव्हा पण सिटी इंटिमेशन आली तेव्हा तुम्हाला हे कळवण्यात येईल. त्याच्यानंतर डाउनलोडिंग ऑफ ॲडमिट कार्ड ऑन द वेबसाईट फ्रॉम द NTA ऑफिशियल वेबसाईट विल बी इंटिमेटेड लेटर ऑन द ऑफिशियल वेबसाईट. त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन 21 जून 2026. टायमिंग ऑफ एक्झामिनेशन तर 2 PM टू 5:15 PM. त्याच्यानंतर अजून एक दिलेला आहे त्यांनी, डिस्प्ले ऑफ रेकॉर्ड रिस्पॉन्स अँड आन्सर की, ते पण विल बी इंटिमेटेड लेटर ऑन द ऑफिशियल वेबसाईट. वेबसाईट कोणती आहे? तर हीच वेबसाईट आहे. फक्त आणि फक्त ही 2 वेबसाईट त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यासोबतच डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट, ते पण या ऑफिशियल वेबसाईटवरती येणार आहे, असं सरळ-सरळ सांगितलेलं आहे. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.